मित्रांनो, एक खून झाला। त्या खून झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला, तिच्यावर अंत्यसंस्कार केले। तिचा ज्यांनी खून केला होता त्यांनाही पकडलं, त्यांनी खुनाची कबुली दिली, ते जेलमध्ये गेले आणि जिचा खून झाला होता ती साक्षात जिवंत होऊन पोलिसांसमोर हजर सुद्धा झाली। मित्रांनो, अतिशय चक्रावून टाकणारी ही घटना, या घटनेमुळे महाराष्ट्रात आता एकच खळबळ उडालेली आहे। कोणाचा झाला होता खून, कोण जिवंत होऊन परत आले, आणि जर तिचा खूनच झाला नव्हता तर गुन्हेगारांनी कबुली तरी का दिली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सोनगाव शिवारात 26 एप्रिल रोजी डेड बॉडी सापडली। मृतदेह एका 20 वर्षीय विवाहित मुलीचा होता, पण मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट। शरीर अर्धवट जळालेलं आणि शरीरावरती मुंडकं नव्हतं। तिचं शीर हे 100 मीटर पुढे जाऊन पूर्ण जळालेल्या अवस्थेत फक्त कवटी सापडली। इतका भयानक मृतदेह पाहून ज्याच्या शेतात हा मृतदेह सापडला होता त्याने ताबडतोब पोलिसांना कळवलं। पोलीस आले, पंचनामा केला, बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं आणि नंतर या मृतदेहाची ओळख पटवणं तसेच हा कोणाचा असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेणं सुरू झालं। पोलिसांनी आजूबाजूच्या इतर पोलीस स्टेशनला कळवलं। बुरहानपूरमधील म्हणजे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील खकनार तालुक्यातील पोलीस स्टेशनला सुद्धा कळवलं, कारण हा मर्डर बॉर्डरवरती झालेला होता। तिथे मग त्यांना कळालं की खकनार पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग कंप्लेंट आहे 20 वर्षीय विवाहित तरुणीची। मग त्यांनी संपर्क साधला आणि हा मृतदेह बुरहानपूरमधील खकनार तालुक्यातील शिवानी कळमेकर हिचा असल्याचं स्पष्ट झालं। शिवानी कळमेकरची हत्या तिचेच वडील आणि भाऊ यांनी केलेली होती असं सुद्धा सिद्ध झालं आणि आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली। हे झालं सत्य। आता शिवानीचा खून का बरं करण्यात आला होता, तर शिवानीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, घरच्यांचा त्याला विरोध होता। बरं, हे प्रेमसंबंध सामान्य प्रेमसंबंध नव्हते, तर शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते आणि तिने चुलत भावासोबतच लग्न करून राहण्याचा हट्ट धरलेला होता। तिच्या वडिलांनी भावांनी तिला अनेकदा समजवलं की असं चालत नाही, हे नातं अमान्य आहे, पण शिवानी काही ऐकायला तयार नव्हती। शेवटी बळजबरीने तिचे वडील बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांनी तिचा विवाह अमरावतीतल्या एका तरुणाशी बळजबरी लावून टाकला। 15 एप्रिल 2026ला हा विवाह संपन्न झाला। त्यानंतर शिवानी आपल्या सासरी गेली। नांदून परतीसाठी ती 20 एप्रिल रोजी बुरहानपूरमधल्या आपल्या घरी परत आली। घरी परत आल्यानंतर 2-3 दिवसांनी तिने परत वडिलांजवळ तिच्या चुलत भावाचा विषय काढला आणि सांगितलं की मी आता माझ्या नवऱ्याकडे परत जाणार नाही, मी चुलत भावासोबतच राहणार आहे आणि आयुष्यभर त्याच्यासोबतच राहणार आहे। वडिलांनी परत तिला समजवलं, भावानी परत तिला समजवलं, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। शेवटी हे प्रकरण मारहाणीवरती आलं। वडिलांनी आणि भावानी शिवानीला मारायला सुरुवात केली। आरडाओरडा झाला आणि वडिलांनी घरात पडलेला एक जाड बांबू उचलला आणि शिवानीच्या डोक्यात मारला। शिवानी जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव होऊ लागला, अक्षरशः रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या। हे सर्व झाल्यानंतर शिवानीने थोडा वेळ तडफड केली आणि नंतर ती शांत झाली। शिवानी मेली आहे हे कळल्यावरती तिच्या वडिलांनी आणि भावानी तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि रात्रभर घरातच ठेवला। हे सगळं घडलं 25 एप्रिलच्या रात्री। 26 एप्रिलला सकाळी बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांनी तो मृतदेह पोत्यात भरलेला उचलला आणि 2 व्हीलरवरती बसून ते निघाले। 26 एप्रिलचा हा घटनाक्रम। ते थेट मध्य प्रदेशमधनं बॉर्डर ओलांडून महाराष्ट्रात आले। बुलढाण्यातील जळगाव जामोद या ठिकाणी गेले, सोनगाव शिवारात गेले आणि तिथे एका ओसाड शेतामध्ये तो मृतदेह त्यांनी फेकला। तिची ओळख पटू नये म्हणून त्या मृतदेहातून शीर तिचं धारदार शस्त्राने कापून वेगळं केलं। मृतदेह जिथे टाकला होता तिथे पेटवून दिला आणि शीर 100 मीटर पुढे जाऊन तिथे पेटवून दिलं। शीर पूर्ण जळालं, फक्त कवटी उरली। मृतदेह मात्र अर्धवटच जळाला, जो दुसऱ्या दिवशी
त्या शेतकऱ्याला सापडला आणि त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांनी खाकनार पोलीस ठाण्यात संपर्क केला आणि मग बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांची चौकशी केली. त्यांनी या खुनाचा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यांना अटक केली आणि कोठडीत सुद्धा पाठवून दिलं. इथपर्यंतचा हा सगळा घटनाक्रम. यानंतर हे दोघंही जण बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर हे जेलमध्ये असताना 28 मे रोजी शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस ठाण्यात उभी राहिली. तिच्यासोबत तिचा प्रियकर आणि चुलत भाऊ अरुण सुद्धा होता आणि तिने सांगितलं की मी जिवंत आहे, त्यामुळे माझ्या वडिलांना आणि भावाला आत्ताच्या आत्ता सोडा, त्यांना खोट्या गुन्ह्यात तुम्ही अटक केलेली आहे. अक्षरशः पोलीस सुद्धा हादरून गेले. हे अत्यंत धक्कादायक होतं की ज्या खुनाची त्यांनी कबुली दिलेली आहे, जिचा खून झालेला आहे, ती मुलगी प्रत्यक्षात समोर कशी उभी राहू शकते. मग शिवानीने सांगितलं की मी माझ्या चुलत भावासोबतच निघून गेलेली होती, मी तिथे त्याच्याच सोबत राहत होती आणि हे सगळं कळल्यानंतर मी माझ्या वडिलांना आणि भावाला सोडवण्यासाठी समोर आलेली आहे. त्यांनी माझा खून केलेला नाही, त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे त्यांना सोडा. आहे की नाही मित्रांनो, चक्रावून टाकणारी ही घटना आहे. यातून मग आता असं समोर येतंय की जळगाव जामोदच्या सोनगाव शिवारात एक मृतदेह सापडला होता. त्याचा तपासही पोलीस करत होते. त्यांनी बुऱ्हाणपूरच्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्मही केलं. तिथनं शिवानी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या लक्षातही आली. मग पोलिसांनी हे सगळे धागे बळजबरीने जोडले, कारण तो मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लागत नसावा. तिथे एका विवाहितेची मिसिंग कंप्लेंट सुद्धा सापडलेली आहे. मग हीच ती विवाहित मुलगी आहे असा बनाव करून त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी अटक केली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मित्रांनो, चक्रावून टाकणाऱ्या घटनेचा आता अधिक तपास होत आहे. पोलिसांनी इतक्या हलगर्जीपणामध्ये घाईघाईत हे प्रकरण निकाली का काढलं असेल? जिचा मृतदेह सापडला होता तिच्या खऱ्या नातेवाईकांचा शोध का घेतला नाही? मिसिंग कंप्लेंट सापडली की हा मृतदेह त्याच्याशी जोडून टाकला आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही अशांना उचलून जेलमध्ये टाकलं. शिवानी कळमेकरचं असं म्हणणं आहे की मारहाण करून अतिशय दबाव टाकून तिच्या वडिलांकडनं आणि तिच्या भावाकडनं कबुली जबाब घेण्यात आलेला आहे. पण आता जेव्हा शिवानी स्वतःच समोर येऊन उभी राहिलेली आहे, त्यामुळे तिच्या मृत्यूचा प्रश्नच उद्भवत नाही. बुलढाणा पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे आता पोलिसांचं नाव खराब होण्याची वेळ आलेली आहे. या घटनेत जळगाव जामोद पोलिसांचं आधी तर खूप कौतुक झालं होतं, कारण बुऱ्हाणपूरची घटना, तिथे खून झाला, मृतदेह इकडं सापडला. 13 दिवसात पोलिसांनी अत्यंत कुशलतेने या घटनेचा निकाल लावला म्हणून कौतुक होत होतं. पण आता समोर आलंय की या घटनेचा निकाल कशा पद्धतीने लावण्यात आलेला होता. मित्रांनो, तो मृतदेह कोणाचा होता याचा आता तपास करावा लागणार आहे. शिवानी कळमेकर समोर हजर झाल्यामुळे तिचा भाऊ आणि तिचे वडील हे सुटतील अशी आपण आशा करूया. या घटनेचा तपास करणाऱ्या पाटील या पोलीस इन्स्पेक्टरने या घटनेचा तपशील दिलेला आहे की DNA व्हेरिफिकेशन वगैरे चालू आहे. त्याचा लवकरच फॉरेन्सिक अहवाल येईल आणि तो मृतदेह शिवानीचा आहे की नाही हे समजेल. पण आता शिवानीच समोर उभी राहिल्यानंतर तपास करण्यासारखं शिवानीच्या बाबतीत काही राहिलेलं नाही आहे. मित्रांनो, या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.